पाकिस्तानमध्ये गेले, आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं आणि हाच पैसा मग पुलवामा पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडतायत भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तानबरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताय ना, टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे. पाकिस्तानात नायक मानणारे टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची शिवाजी महाराजांसोबत समक्ष. एक लक्षात या, माझा मुद्दा भरकटवू नका. तो सपकाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही उगू का असेल. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही. याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला. इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. सर, या विषयावरती 2013 मध्ये मुंबईतील एम पूर्व विभागात आताच्या महापौर आहेत, त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी काय जे नाव आहे टिपू सुलतान, हे नाव आहे ते एका रोडला देण्यात आलेलं होतं. ज्यावेळी टिपू सुलतान मार्ग, त्यासोबतच 2001 मध्ये अंधेरी येथे शहर म्हैसूर आहे ना. काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? आणि दुसरं 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हो, हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे ना. 100% आहे. याच्यावर त्याने उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे ठीक आहे. पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात. म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले, कोणी सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस, अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे.